नमस्कार, मी ज्योती चव्हाण. मी आज तुम्हाला शेंगांचे पिठले दाखवणार आहे. चला तर आपण साहित्याकडे वळूया. हे आहेत शेंगा, कांदा, चण्याचे पीठ आणि हे सगळे मसाले आहेत. त्याच्यामध्ये लाल मिरचीचे तिखट आहे, चाट मसाला आहे, हा गूळ आहे, मीठ आहे आणि गरम मसाले आणि हे आहे आलं लसणाची पेस्ट आणि हे चिंचेचा कोळ. आपण किचनकडे वळूया. तिथे गॅस लावून घेते. कढई तापल्यानंतर आपल्याला त्याच्यात तेल घालायचं. कढई आपली तापलेली आहे तर गॅस कमी करून घेऊया आणि त्याच्यात तेल घालूया. आपण तेल थोडंसं जास्त घालायचं तेल, जेणेकरून हे सगळे मसाले त्या तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे. तेल मी जास्त टाकलेलं आहे. काही टाकते आता. राई तडकून दिली जरा म्हणजे अंगावर उडेल नाही. मी चवीपुरता थोडासा ओवा टाकते. ओवा टाकल्याने काय होतं, आपण याच्यात चण्याच्या पिठाचा वापर करणार आहे ना, म्हणजे पोटाला त्रास होऊ नये म्हणून आपण थोडासा ओवा टाकलेला आहे. आता कांदा टाकते. गॅस कमी करून घ्यायचा. आलं लसणाची पेस्ट टाकते, थोडी 1 चमचा. गरम मसाला थोडी हळद टाकायची. थोडा गरम मसाला टाकायचा. लाल मिरची तिखट टाकायचे. पाणी टाकायचं आता. ढवळून घ्यायचे चांगलं. मीठ टाकायचं याच्यामध्ये. आपल्याला चमचे मीठ टाकायचं. त्या मसाल्याला आपल्या कड आलेला आहे चांगला. तर त्याच्यामध्ये आपण चिंच आणि हे गूळ टाकायचं आहे. गूळ पण आपल्या आवडीप्रमाणे पण टाकायचे. मस्तपैकी असं आंबट गोड करायचे. चिंचेचा कोळ टाकायचे. चिंच घ्यायची नाहीये. चिंच त्याच्यात घेतली तर ती आपल्या तोंडामध्ये लागत राहणार सारखं. त्यामुळे हे नुसतं आपल्याला घट्टपणा घ्यायचा आहे.
घ्यायचं आहे. एक परत कड काढायचं आहे त्याला. आणि मग हे मी चण्याचं पीठ जे आहे ते आपण जसं पातळ पीठ केला करतो त्याप्रमाणे ही पातळ पिठी करून घेतलेली आहे मी त्याची. त्याच्यात सगळं गूळ आणि चिंचेचा खोळ मिक्स झालेला आहे. आता ही आपल्याला बेसनाची पिठी ह्याच्यात घालायची. तसं थोडं थोडं टाकून असं ढवळून घ्यायचे. त्या मसाल्यामध्ये पूर्ण असं एकजीव करायचं आहे ते. मग ह्या शेंगा ज्या आहे त्या मी थोड्या वाफवून घेतल्या होत्या, कारण का मग त्या जास्त पिठामध्ये आपल्याला शिजवायला नको, कारण त्या जास्त शिजल्या तर त्या सगळ्या मोकळ्या होतात अशा आणि मग ते तोंडामध्ये येतात. टाकले त्याच्यात आणि आता चांगलं एक जीव करून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि एक कड काढायचं याला. आपण एक उकळ आला की मग गॅस बंद करून आपण हे सर्व करू शकतो. बेसन आणि शेंगा पूर्ण ह्या मसाल्यामध्ये एकजीव झालेले आहे. आता थोडा वेळ आपण एक 5 मिनिटं याच्यावर झाकण ठेवून एक उकळ काढून घ्यायचं आणि नंतर मग आपण हे सर्व करू शकतो. शेंगांचं पीठ तयार झालेलं आहे, मस्तपैकी शिजलेलं आहे. आता थोडी इतर कोथिंबीर वरून टाकते. पूर्ण एकजीव करून घ्यायचं. मस्त कलर आले आणि सुगंध पण फार छान सुटलेला आहे. आता मी हे बाउलमध्ये काढून घेते. शेंगांचं पिठलं आता तयार झालेलं आहे. शेंगा पण मस्तपैकी शिजलेल्या आहे. शेंगांचं पिठलं तयार झालेलं आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.